शनीचं नक्षत्र परिवर्तन हे पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये झालेलं आहे. तर कसा जाणार कर्क राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक लक्षात का, शनी तुमच्या 8व्या घरामध्ये आहे आणि तुमची राशी गुरुची राशी ही 7व्या घराची आणि 9व्या घराची आहे. तर आता जेव्हा गुरुच्या नक्षत्रामध्ये शनी आहे, तर तुम्हाला आता असं पाहायला मिळेल की एक आजारपण किंवा काही खूप दिवसापूर्वीचे आजार तुम्ही पाहत आहेत किंवा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आजारपणाच्या चाललेल्या आहेत, त्याच्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. अचानक असे आजार उद्भवतील किंवा काही गोष्टी होतील जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ शकतो. पण त्याच्यानंतर एक तुम्ही पाहाल की मार्चपर्यंत आणि तुमची शनी ढय्या सुद्धा आहे, त्यामुळे मार्च नंतर जेव्हा शनीच्या ह्याच्यातून बाहेर पडाल तर या सगळ्या गोष्टी नीट होतील. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे आणि गाडी चालवताना स्वतःची काळजी घेणे हे फार महत्त्वाचे आहे. अतिशय राग करू नका, शांतपणे डिसिजन घ्या. मार्च नंतर मात्र खूप चांगल्या गोष्टी आहेत. चांगल्या गोष्टी होतील, प्रमोशन होईल, पैसा वाढ होईल, नोकरीचे चांगले मार्ग तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या मुलांना उच्च शिक्षणासाठी किंवा ज्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जायचं आहे त्यांच्यासाठी फार चांगल्या गोष्टी होतील. धार्मिक गोष्टींचे तुम्हाला योग येतील किंवा मंदिरात तुम्ही भेट द्यायला जाल. अशा खूप चांगले तुम्ही पाहाल की भाग्याच्या गोष्टी तुमच्यासाठी फार चांगल्या होतील, धार्मिक गोष्टी फार चांगल्या होतील. उपाय आपल्याला काय करायचा आहे तर हनुमान चालीसा हे करायचंच आहे. त्याचबरोबर आंब्याचं झाड लावायचं असेल तर नक्की लावा. नक्कीच चांगल्या आयुष्यात गोष्टी होतील.